गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ असं उर्वीचं पार्सल रिसीव्ह झालं होतं, ते तर मी अनबॉक्सिंग करणारच आहे. पण त्याआधी म्हटलं छान ब्रेकफास्ट करून घेऊयात. आता रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं ना, हा तर मग खूप मोठा प्रश्न असतो. कारण आता मी जे खाणार ना तेच उर्वी सुद्धा खात असते. म्हणून पटकन असं आता म्हटलं रवा उत्तप्पा तयार करून घेऊयात, कारण बॅटर तर इडलीचं तयार नव्हतं. म्हणून पटकन दही आणि रवा असा भिजत घातला होता सकाळी अर्ध्या तासासाठी, आणि मग आता छान त्याचं उत्तप्पा तयार करून घेतेय. थोडंसं कांदा, लाल तिखट, मीठ आणि थोडी कोथिंबीर वरून घातली आणि छान असा उत्तप्पा मी तयार करून घेतेय. तर आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बऱ्याचदा उर्वीच दिसणार आहे. हा हा व्लॉग तर उर्वीसाठी स्पेशलच आहे. तर हे नाश्ता झाल्यानंतर उर्वी आता चटणी इथे काय बनवली नव्हती, म्हणून टोमॅटो केचप घेतलं आणि मग उर्वी आणि मी दोघींनी हे आम्ही ओनियन उत्तप्पा खाल्ला. आणि त्यानंतर आता म्हटलं ते बाहेर ऑफिसला जाण्याच्या आधी आपण हे पार्सल अनबॉक्सिंग करूयात. कारण जर मला जॉइन वगैरे करता नाही आलं तर त्यांची हेल्प घेता येईल, पण खूपच इझी होतं जॉइन करायला. तर आता काय आणलंय ते तर मी तुम्हाला दाखवतेच. ॲक्चुअली मी उर्वीसाठी ना टेंट हाऊस घेणार होते, पण सर्च करता करता हे दिसलं आणि मला फारच आवडलं. म्हटलं 3 इन 1 आहे आणि उर्वीला सुद्धा आवडेल. फक्त टेंट हाऊस घेण्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे. थोडं कॉस्टली आहे, पण खूप छान आहे. आता ते ओपन आम्ही करतोय आणि तुम्हाला दाखवते जॉइन केल्यानंतर काय. पूर्वी तर भरपूर खुश झाली होती आणि ह्यामध्ये हे बॉल इन्क्लूडच होते. तर हा बघा, हा टेंट हाऊस, असा छोटा टेंट हाऊस, त्यानंतर टनल आणि टनलमधून बाहेर गेल्यावर इथे पूल आहे, जो बास्केट आणि त्यासोबत बॉलसुद्धा इन्क्लूड होते. तर मी बरेच ऑप्शन होते, पण त्यामध्ये ना हा मला मोठा साईज वाटला आणि खूप छान क्वालिटीसुद्धा आहे. पूर्वी तर भरपूर एन्जॉय करणार आहे यामध्ये. बघूयात आता किती दिवस ती ह्यामध्ये रमतीये, कारण बरेच दिवस झाले ना, की मग मुलं कंटाळतात. जास्तीत जास्त आठवडा एक किंवा 1 महिनाभर असं खेळतील, नाहीतर पुन्हा तेच चालू होतं. पण म्हटलं थोडंफार आउटडोअर नाही तर इनडोअर गेम तरी मुलांसाठी गरजेचे आहेत, म्हणून असं काय म्हणून हे तिच्यासाठी मी ऑर्डर केलं. पण ॲक्चुअली छान आहे. कुठे बाहेर वगैरे ट्रिपला वगैरे गेलो ना, तरी हे घेऊन जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि त्यानंतर मी इथे माझी जेवणाची तयारी चालू होती. तर उर्वी आज खूप शांत आहे आणि ती स्वतःचं स्वतःच खेळतीये. नाहीतर मी किचनमध्ये गेली ना, की तिचं पाठोपाठ काही ना काहीतरी चालू असतं. ट्रॉली उघड किंवा मग डबे उघड, असं काही ना काहीतरी तिचं चालू असतं. पण आज ती छान तिच्या खेळण्यामध्ये रमली आहे. आणि त्यानंतर मग दुपारी आम्ही जेवणाला सुरुवात केली. तर आज उर्वीला छान असं दही-भात भरवते. कारण गरमीसुद्धा चालू आहे. गरमी भरपूर होते. उन्हाळा तर चालूच झालेला आहे. म्हटलं काहीतरी पोटाला थंडावा देणारा असा पदार्थ बनवूयात. तर पटकन फक्त भातच बनवला, सोप्यात सोपा पदार्थ, आणि दही-भाताने आजचा दिवस आम्ही एंड केला. चलो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय.